मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय राजेश भाईसाहेब टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेत काही स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यातीलच एक स्पर्धा म्हणजे वक्तृत्व स्पर्धा. या स्पर्धेचा माझा विषय आहे कोरोना काळ. 2020 आणि 2019 आणि 20 ची जर आपली कोणी विचारलं 2020 आणि 19 ची तुझी आठवण कोणती, तर प्रत्येकाचं उत्तर हेच असेल की कोरोना व्हायरस. कोरोना हा चीन या देशातून आपल्या देशामध्ये आला. कोरोनामुळे काही चांगल्या गोष्टी झाल्या, पण त्यापेक्षा जास्त वाईट गोष्टी झाल्या. कोरोनामुळे माणूस हा माणसापासून दूर गेला. माणुसकीचे नाते जणू विसरला. कोरोनामुळे शाळा बंद पडल्या, रस्ते ओस पडले. त्याचबरोबर कोरोनाचा सर्वात मोठा परिणाम झाला तो विद्यार्थ्यांवर. कारण विद्यार्थ्यांना शिक्षकांपासून दूर राहून, शाळेपासून दूर राहून मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर सह्याद्री वाहिनीवर अभ्यास करावा लागला. हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप आगळा वेगळा होता. विद्यार्थ्यांनी कोरोना काळामध्ये पहिल्यांदाच असा डिजिटल अभ्यास केला असेल. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये लसीकरण हे महत्वाचा टप्पा ठरला. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी हे कोरोना काळामध्ये खरे कोरोना योद्धा होते. त्याचबरोबर भारतामधील वेगवेगळे मंत्री, वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे मंत्री आपल्या राज्याला कोरोनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामध्येच आपल्या महाराष्ट्राचे लाडके आरोग्य मंत्री म्हणजेच आपल्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे आजचे अध्यक्ष राजेश भाईसाहेब टोपे हे कोरोना पीडित लोकांना अशी माहिती देत की वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनाही ते लाजवे अशी माहिती ते कोरोना पीडित लोकांना देत. त्याबरोबरच त्यांनी कोरोना काळामध्ये 1000 रुग्णवाहिका लोकार्पण केल्या. जे कोरोना पीडित लोक होते, कोरोना काळात जे कोरोना पीडित लोक होते त्यांच्याशी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून ते चर्चा करत. त्याचबरोबर ज्यांचा कोरोना बरा झाला, जे बरे होऊन घरी चालले, त्यांच्याशी ते चर्चा करत. कोरोनाचे जसे चांगले फायदे होते, तर कोरोना जसा जेवढा चांगला होता तेवढाच वाईटही होता. कारण कोरोनामध्ये काही लोकांनी आपली आई, ताई किंवा वडील, आजोबा, आजी यांना गमावले. त्याचबरोबर कोरोनामुळे चांगला फायदा हा झाला की रस्ते बंद असल्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण याचे प्रमाणही कमी झाले. कोरोनाचा दुसरा वाईट परिणाम म्हणजे मार्केट किंवा लोकांचे व्यापार हे बंद राहिले. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्याचबरोबर जे तरुण होते त्यांना त्यांच्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. कोरोनाचे जेवढे चांगले परिणाम होते तेवढेच वाईट परिणाम होते. एवढे बोलून इथे थांबते. धन्यवाद.